तिथं 10 पावलावरच हे पांडुरंगाचं मंदिर आहे. ते जो कळस दिसतोय तो पांडुरंगाचा कळस. आणि फायनली आपण पोहोचलोय आता पंढरपूरमध्ये. आम्हाला लोकलचा डबा पकडायचा आहे म्हणून आम्ही मागे चाललोय पळत. मग आमचं ठीक आहे, मी हळून चाललोय. तिकडे तात्या बघा. सकाळच्या नाश्त्याला आपले आहे भेळ आणि वरण भात. ते मुगाच्या डाळीचं वरण आहे. जर तुम्हाला ट्राय करायचं असेल तर हे ट्राय करून बघा, हे लईच मस्त लागतं. त्या आईला आता जाळीमध्ये जवळपास किती अंडी सापडत माहितीये का? 10 अंडी सापडत इकडं. देतो दाखवू एखादं इकडं थांब. तुला खायला होतं ना. आज इन्व्हर्टर बसवायचं आहे, तर इन्व्हर्टरवाला पण आलाय आपल्या घरी. तर ते ही त्याची गाडी. 3 बॉक्स असे काय देतात आणि आपण आता बघू की ह्यामध्ये काय काय आहे ते पहिला. तर आपला आता झालाय राउटर बसून. एक तिथं भोगं बसवलंय, एक वर बसवलंय आणि एक टीव्हीच्या मागे सेटअप बॉक्स बसवलाय. तर मी दाखवतो तुम्हाला की इथं हे कसं दिसतंय. इथं इन्व्हर्टर आहे आणि इथं हे बॉक्स बसवलाय. इथं बेळ पाडून तुम्हाला दाखवलं होतं मी. आणि ते सेटअप बॉक्स जो बसवलाय तर तिथं तो म्हणला की टीव्ही जो आहे तुमचा तो आता फ्रीमध्ये चलन, म्हणजे त्याचे अनलिमिटेड चॅनल येतील, म्हणजे तुम्ही काही पण चालू शकता म्हणला. तर आईचे आपण रिॲक्शन बघू की आपला आता बॅलन्सचा टीव्ही झालाय. तर आईला कसं वाटतंय बघू. तुला राउटर बसवल्याबद्दल कसं वाटतंय? भारी वाटतंय. मात्र वाटत पण नव्हतं टीव्हीला एवढे चॅनल दिसते. टीव्हीला पण दिसते तर. आणि मोबाईलचं नेटवर्क कसं चालतं तुझ्या सांग बरं एकदा आपल्या मंडळीला. नेटवर्क छान चालतंय. इथं रेंज नव्हती आधी, आता लई चांगलं चालायला. आता आईला मालिकांचं सगळं चॅनल आले तर टीव्हीवर. आई खुश झाली लई. हे गाईस, आणि आज स्पेशल आपण चाललोय पंढरपूरला. आमची ट्रिप पंढरपूरला निघाली या. फायनली आम्ही पंढरपूरला चाललो. आपण आपल्या या गाडीत कोणत्यापर्यंत तिघजण जाणार आहे. रेल्वे स्टेशनावर. आणि आता आपण चालत जाणार आहे तिकडं पुढं. आणि आमच्यापासून रेल्वे स्टेशन काही असं दिसतं. हे दौंडचं जंक्शन आहे, सगळ्यात मोठं जंक्शन आहे. तर इकडं बघा, इकडं पण ट्रेन, इकडं पण ट्रेन. हे चालले आई, इकडं चालले तात्या. तर आपण जाणार आहे ट्रेननी कुरुडवाडीला आणि कुरुडवाडीवरनं मग आपण पंढरपूरला तर जाणार आहे. तर चला आता ट्रेनची वाट बघूयात, ट्रेनमध्ये बसू. आपण आता बसलोय प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर. आता आपण रेल्वेची वाट बघतोय. रेल्वे किती वाजता येते तर थोड्या वेळाने रेल्वे येईल 4:30 वाजता. आताचा टायमिंग झालेला आहे 2:59. 3 वाजल्यात. अजून आपल्याला जवळपास 1.5 तास बसायचं आहे. तर 1.5 तासानंतर आपण बघू की रेल्वेमध्ये आपल्याला जागा सापडते का नाही. तर चला वेट करू आपण रेल्वे.
ट्रेन आणि आपण प्यायला काय आणलंय माहितीये का? आणले आंब्याच्या रसाच्या बाटल्या आहे तर ग तुला एक आयला आंब्याचा रस पिऊ आपण. आलोय आता शेवटच्या टोकाला आहे का आलाय का ग तुला? पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं म्हणून कटाळा नाही आला आम्हाला. लय वेळ झालं बसलोय आम्ही. डोकं खराब झालंय माझं. इकडे तात्या इकडे आहे. आता इथं आम्ही बसणार आहे ट्रेनची वाट बघत. अजून अर्धा तास वाट बघायची. फायनली आता ट्रेन आलेली आहे आमची. तर ट्रेन दाखवतो. ट्रेन आली आहे. हो आणि आता हळूहळू गर्दी पण वाढत चालली आहे. इकडं बघा इकडं पण गर्दी झाली आहे आणि इकडं पण गर्दी झाली आहे. व्हायला लागली आहे. गर्दी तर लय दिसते ना ट्रेनमध्ये. आम्हाला जायचंय लोकलमध्ये आता. लोकलच्या डब्यात आम्ही बसून जाणार आहे पंढरपूरला. नाही तर त्याला खुश आहेत पंढरपूरला जायचंय म्हणून. चला तात्यांना जागा दिसली आता. तात्यामध्ये तर आपण येतो कुठेतरी बसू. खिडकीतून जागा बघायची आणि ते जाऊन बसायचं. पुराणी ट्रिक आहे आम्हारी. तात्या नजर ठेवून येतो कुठं दिसते जागा. ते आम्हाला लोकलचा डबा पकडायचा आहे म्हणून आम्ही मागं चाललोय पळत. मग आमचं ठीक आहे मी हळून चाललोय. तिकडे तात्या बघा तात्या पळत चालले होतं बाई. आई पळ पळ पळ. चला मी पळवतो आता. शेवटी जायचंय. तात्या मागं बघतात. त्याला रेल्वेमध्ये जागा भेटली. आई काय कर रेल्वेमध्ये जागा भेटली. हे सगळं मोकळंच आहे. इकडं ते बारको छुटकुलं भारी दिसतंय. क्यूट क्यूट समोर आहे. आता जे आहे आता वाजले संध्याकाळचे 6 आणि मी वेअर इज माय ट्रेनवर ट्रेन बघितली. तिथं ट्रेन दाखवतच नाही आहे. तर तिथं मला माहिती नाही की कुरुडवाडी कसं जायचं आहे कसं नाही. तिथून ट्रेन दाखवत नाही आहे. पण चला आता कुरुडवाडीत गेल्याच्या नंतर बघू की तिथाचा काय सीन आहे ते. पण माझ्या इथून पुढचा सीन जे आहे एकदम मस्त दिसतोय. केळीचे बाग मका वगैरे आहे. मी तुम्हाला दाखवतो. काय विषय नाही तिथं गेल्यावर तिथं बघताय. पण आता सध्याला सीनचा आपण मजा घेऊ. शिव इकडे हाय कराय कॅमेऱ्यात हाय करायला त्याला. हो ओके म्हणत असतात की आम्ही आता इथं कुरुडवाडी जंक्शनवर काल
आम्ही तिथून कुरुडवाडीवरनं रेल्वेने बसून पंढरपूरला का नाही गेलो. तर याचं कारण असं आहे की कुरुडवाडीला उतरल्याच्या नंतर कुरुडवाडीवरनं नाही ट्रेन पंढरपूरला जायला, म्हणून आमची आता धावपळ त्या रिक्षातून बसून आम्ही इथं घाईगडबडीने आलो. म्हटलं इथं ट्रेन लागन, आम्हाला ट्रेनच म्हणतोय बस लागन इथून पटकनी. इथं आल्याच्या नंतर ना बस लागत आहे ना काय तास झाले. अजून तिथं बघा माणसं पण तिथंच बिचारी अजून तिथं त्या ठिकाणी बस आली की माणसं तिकडे जाऊन वाटत त्यांना जगाच्या मार्गाकडे जायचंय आपल्याला, कष्ट तर झालंच पाहिजे. दर्शन झाल्यासारखं वाटतं म्हणजे सहजासहजी भेटल्या त्या गोष्टीची किंमत कळत नाही. आणि भावी कीर्तनकार आहे आपले. इथे बघा विठ्ठल रुक्माईची किती मस्त मूर्ती लाव इथं म्हणजे चित्र काढलं येतं. तिकडून आम्हाला भेटली बस, पण बसमध्ये बघा गर्दी मागं एवढी आणि पुढं जागा होतो की बघा पुढं आखी बस फुल भरली आहे. आणि फायनली आपण पोचलोय आता पंढरपूरमध्ये. आजचा टायमिंग झालेलं आहे 9:30 आणि आता आपण आहे संत नामदेव पायरीपाशी. तर माझ्यापासून पुढचा व्यू असा काय दिसतो. आणि आता आपण चाललोय भक्त निवासाकडं. तर बघू भक्त निवास कुठे आहे इथं. आणि आता आपण आलेलो आहे भक्त निवासमध्ये. आणि इथं आल्याच्यानंतर भक्त निवासमध्ये काय आहे तर माहिती आहे का, इथं अशा छोट्या रूम काढलेल्या आहेत. आणि इथं माणसांना जे भक्त आलेत पंढरपूरला तर त्यांना इथं 300 ते 400 रुपयामध्ये एक नाईटची तुम्हाला रूम म्हणजे इथं भेटून जाते. 300 ते 400 रुपयामध्ये एक रात्रीला इथं रूम भेटून जाते. तर तुम्हाला रूम दाखवतो कशी आहे तर कशी सोय आहे कसं काय आहे ते. तर माझ्या मागं दिसतंय हे सगळं भक्त निवास होते. छोटे रूम आहेत पण मस्त आहे तिथं. तर तिथं बाथरूम आणि ते टॉयलेट वगैरे अटॅच आहे तिथं. आणि तिथे आम्ही ज्या रूममध्ये आहे तर ते रूम दाखवतो तुम्हाला. तर आम्ही आता सध्याला ह्या रूममध्ये आहे. आणि हे आतून रूम असे काय दिसते. त्यांनी 3 गाद्या पण हातरून दिल्या तर उषा आणि इथं मस्त देवांचं फोटो पण येतात. आणि मी आता ही रूम घेतली आहे. आता आम्ही जेवण करणार आहे थोड्या वेळाने आणि पहाटेच्या 5 सव्वा 5 वाजता आम्ही दर्शन घ्यायला जाणार आहे. तर आमचं आता संध्याकाळचं जेवण असं काही आहे. आणि ते पण आम्ही आता पंढरपूरमध्ये जेवण करतो. ही लई मोठी गोष्ट आहे. काय म्हणणार रूम घेतली आहे तिथं 10 पावलावरच हे पांडुरंगाचं मंदिर आहे. ते जो कळस दिसतोय तो पांडुरंगाचा कळस आहे तो. आणि हे आहे पांडुरंगाचं मंदिर. आता झुणका भाकर खाऊन झाली आणि आता चला थोडासा फेरफटका मारून यावा म्हणलं. तर आता फेरफटका मारायला निघालोय आम्ही. इथं उभा राहिल्यात आहे तात्या. चला फेरफटका मारायला आता जाऊ. कसं आहे पंढरपूर थोडंसं बघून येतो मी. इकडं पाहायला गेलं तर सगळी पेढ्याचे दुकान आहेत. पेढ्याची दुकानं दाखवतो मी. इथं आहे त्याच्या पुढे जातात. आणि इकडे पेढ्याचं दुकान आहे ते पण पेढ्याचं. इथं बॅगे वगैरे घेऊन काय थांबले तर माणसं. स्पेशल पेढा दिसतो तिथं. इथे दर्शन अजून चालू आहे. आणि इथं हे कोणचे द्वार आहे हे आहे पश्चिम द्वार. आणि इथं आपल्याला लाईव्ह मध्ये विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन पाहायला भेटत आहे. आपण आलोय आता मेन पेठेमध्ये. आणि मेन पेठ इथून अशी काय दिसते आता साखरकडी खाता आम्ही मेन पेठ फिरतोय. तर पुढं बघा इथं सगळ्या पांडुरंगाच्या मूर्त्या वगैरे येतं. मस्त दुकान आहे एकदम.
इथं उभा आहे तिथून पांडुरंगाच्या जे मंदिर आहे त्याचा व्ह्यू असा काय दिसतो मी तुम्हाला दाखवतो. मागं दिसतच असेल पण इथून जो व्ह्यू आहे तो असा दिसतो एकदम मस्त. आणि इथं वातावरण असं आहे ना एकदम मस्त म्हणजे फ्रेश वाटतंय आता इथं एकदम मस्त वातावरण आहे इथं. हे गाईज तर आता आपण झोपणारे लय दमलोय पाय दुखत आहेत. आजचा व्लॉग आपण इथंच संपू. टाटा बाय बाय.